न्यूज समोर येते। छत्रपती संभाजीनगरच्या बोगस आयएएस प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। तोतया आयएएस महिला अधिकारी कल्पना भागवत ही पाकिस्तानच्या अफगाण एम्बेसीसह 11 क्रमांकांशी 10 महिन्यांपासून संपर्कात होती अशी मोठी बातमी समोर आली आहे। पोलीस तपासामध्ये ही धक्कादायक बाब समोर आली तर तिचे अफगाणिस्तानचा नागरिक आणि भारतात व्यावसायिक म्हणून वास्तव्यास असलेल्या मोहम्मद अशरफ खिल याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचं देखील समोर आलंय। कल्पनाला अटक झाल्यानंतर तिचा प्रियकर दिल्ली सोडून पसार झालाय तर या महिलेकडे 10 इंटरनॅशनल नंबर सापडले असून त्यामध्ये अफगाणिस्तान आणि पेशावरचा देखील उल्लेख आहे। तिच्या घरात 19 कोटी 6 लाखांचा चेक सापडलाय। त्यामुळे गुप्तचर यंत्रणांकडून आता तपास सुरू झालाय। एक महिला मागच्या 6 महिन्यापासून किंवा काही दिवसापासून हॉटेल एम्बेसी या ठिकाणी राहत आहे आणि ती संशयास्पद आहे अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळालेली होती। त्यावरून आम्ही त्या ठिकाणी जाऊन व्हेरीफाय केलेलं आहे। तर कल्पना भागवत नावाची महिला त्या ठिकाणी मागच्या 6 महिन्यापासून राहत होती आणि हॉटेलला जे तिने डॉक्युमेंट दिले होते त्याच्यामध्ये फर्जी आधार कार्ड त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं। त्याच्यावरून सिडको पोलीस स्टेशनला तिच्या विरुद्ध फॉर्जरीचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये सदर महिलेला अटक केलेली आहे आणि पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि वेगवेगळ्या अँगलनं आमचा त्याच्यामध्ये तपास सुरू आहे। तर या सगळ्या प्रकरणाची अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याकडून। अविनाश, अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। एक महिला येते, तोतया आयएएस बनून एका हॉटेलमध्ये राहते, त्यानंतर तिचे 11 क्रमांकांशी 10 महिन्यांपासून संपर्क होते अशी देखील बातमी समोर येते। सगळा हा प्रकार किती धक्कादायक आहे आणि जर याचा तपास लागला नसता तर हे कुठल्या लेवलला हा सगळा प्रकार गेला असता? नक्कीच आपण जर बघितलं तर पोलिसांचा या महिलेवर संशय होता। शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये ही महिला मागच्या 6 महिन्यापासून राहत होती। कल्पना भागवत असं या महिलेचं नाव आहे आणि ज्यावेळेस पोलिसांना संशय आला त्यावेळेस तिला ताब्यात घेण्यात आलं। ज्यावेळेस तिला ताब्यात घेण्यात आलं आणि चौकशी करण्यात आली त्यावेळेस अत्यंत धक्कादायक खुलासे समोर आले। तिचा बॉयफ्रेंड हा अफगाणिस्तानचा आहे आणि तो भारतातच मागील 7 वर्षापासून राहतो इथपर्यंत माहिती होती। मात्र काल जेव्हा या महिलेला न्यायालयात हजर करण्यात आलं त्यावेळेस वकिलांनी जो तिथं युक्तिवाद केला तो अत्यंत धक्कादायक मानला जातोय। कारण या महिलेकडे पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल या ठिकाणच्या आर्मीचे काही अधिकाऱ्यांचे नंबर होते, परत त्यासोबतच 19 कोटी रुपयांचा चेक आणि एक 6 लाखांचा चेक असे अनेक चेक देखील तिच्याकडे सापडले। तर दुसरीकडे जी सगळ्यात धक्कादायक माहिती समोर येते जी वकिलांनी न्यायालयात सादर केली त्या माहितीच्या आधारे जर आपण बघितलं तर ज्यावेळेस दिल्लीत बॉम्बस्फोट झाला त्या स्फोटाच्या वेळेस ही कल्पना भागवत महिला दिल्लीमध्ये होती। त्यामुळे दिल्लीच्या बॉम्बस्फोटामागे संभाजीनगरची कल्पना का हा प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळे स्वाभाविकच आता यामध्ये मोठ्या रकमेची देखील नोंद झाली आहे। त्यासोबतच देश विरोधक कारवाया देखील यामध्ये असल्याचा संशय आहे। त्यामुळे एटीएस असेल किंवा IBSL यांच्याकडून आता या महिलेची चौकशी सुरू आहे आणि यामध्ये अजून धक्कादायक खुलासे समोर येतील अशी शक्यता वर्तवल्या जाते। निश्चितच अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। छत्रपती संभाजीनगर ते दिल्ली कनेक्शन या संदर्भात आणखी काय अपडेट्स येणार आहेत तुमच्याकडून जाणूनच घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी।